भगत प्रतिभा अक्षय यांच्या प्रचाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद. तुतारी चिन्हावर लक्ष केंद्रित. प्रभाग 7 मध्ये प्रचाराला वेग. आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला ठोस सुरुवात झाली. अधिकृत उमेदवार भगत प्रतिभा अक्षय यांच्या प्रचार शुभारंभामुळे परिसरात चांगलाच प्रचाराचा माहोल निर्माण झाला. सकाळी 10 वाजल्यापासूनच कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने वातावरण पूर्णपणे प्रचारमय झालं होतं. या कार्यक्रमाला महापौर अभिषेक कळमकर यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला दिसून आला. उमेदवारांच्या अवतीभोवती दिसणारी गर्दी आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहता प्रभागात राष्ट्रवादी पक्षाला मिळणारा पाठिंबा स्पष्टपणे जाणवत होता. प्रचारात तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह केंद्रस्थानी होतं. अनुक्रमांक 2 समोरील बटन दाबण्याचा संदेश थेट आणि प्रभावी पद्धतीनं दिला जात होता. प्रचाराच्या या सुरुवातीने प्रभाग 7 मध्ये निवडणुकीची चर्चा आणखी रंगत असल्याचं चित्र स्पष्ट झालं. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. येत्या 15 तारखेला अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक ही पार पडत आहे. आमच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये महाविकास आघाडीचा प्रचाराचा नारळ आज सावेडी गावठण येथे पवनसूत हनुमानच्या मंदिराला नारळ वाढून या ठिकाणी आम्ही प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे. आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आमच्या प्रतिभा अक्षय भगत, त्याचप्रकारे योगेश बाबासाहेब सुडके आणि शिवसेनेकडून उभे असलेले महेशजी शेळके हे तिन्ही उमेदवार तरुण उमेदवार महाविकास आघाडीने दिलेले आहेत. प्रथमतः या महापालिकेच्या निवडणुकीसाठी हे उभे आहेत आणि खरं सांगायचं म्हणलं प्रभाग 7 बद्दल विकासाची वल्गना समोरच्यांकडून केली जाते, परंतु विकास हा खऱ्या अर्थाने दाखवता आला पाहिजे. विकास बघितलं गेलं तर या प्रभाग 7 मध्ये अनेक अशा समस्या आहेत, अजून पण त्याच्यामध्ये प्रलंबित प्रश्न आहेत, रखडलेले कामं आहेत. निवडणुका सुरुवात आचारसंहिता लागायच्या 2 दिवस आधी काही रस्त्यांचे कामं चालू झाली. मला या ठिकाणी सांगायचं आहे की जे आधीचे नगरसेवक होते, सत्ताधारी होते, यांनी खऱ्या अर्थाने हे ओळखलं पाहिजे होतं की आपल्याला सर्वांगीण विकास करायचे, प्रामाणिक जनसेवा करायची. परंतु निवडणुकीच्या काळामध्ये हे दाखवलं जातं की आम्ही खूप विकास कामं ओढून आणले. हे काही झालेलं नाही. नागरिकांना याचा प्रचंड त्रास झालेला आहे. ज्या वेळेसपासून प्रचार सुरू झाला आपण बघतोय अनेक कॉलन्यांमध्ये परिसरामध्ये प्रभाग 7च्या या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी अंधकार आहे, लाईट नाही आहे. आमच्या भिंगारदिवे मळा असेल, भुतकरवाडी परिसर असेल, बोरुडे मळा, काल आम्ही तिथं प्रचारामध्ये होतो. तिथं देखील पाण्याची अडचण, पाणी पुरवठा हा होत नाही व्यवस्थित. अजून पण पहाटेच्या वेळेस बऱ्याचशा ठिकाणी पाणी येतं. फेज 2च्या योजनेच्या त्या ठिकाणी त्यांनी मोठी योजना या ठिकाणी आणली असं सांगतात, परंतु अस्तित्वात कुठे आहे? 12 वर्ष जर एखाद्या योजनेला लोकांना पाण्यापासून वंचित राहावं लागत असेल तर त्याला काही विकास म्हणता येणार नाही. दुसरी गोष्ट जर बघितली तर लहान मुलांना, महिलांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे, अशा घटना या प्रभाग क्रमांक 7 मध्ये झाल्या आहे. मग मोठी आपल्याकडे सत्ता होती, सगळं काही होतं, सत्ताधारी मंत्री होते, माजी खासदार होते, आमदारांचं नाव सांगितलं जात होतं. हे कुठं गेले सगळे? इथं आज फक्त प्रचाराच्या नावाखाली या गप्पा मारायचा. मनमाड रोड जर बघितला, अजून पण संजोग हॉटेलपासून तर पत्रकार चौकापर्यंत ह्या जे डिवायडर आहेत या लाईटी फक्त लावलेल्या आहेत, अजूनपर्यंत लाईटी का चालू केल्या नाही? हे असे सगळे मुद्दे आहेत जे लोकांनी आम्हाला त्यांच्या भावना व्यक्त केल्या ज्यावेळेस आम्ही लोकांच्या दारामध्ये जातो. त्याच्यामुळं आमच्या तिन्ही उमेदवारांना पहिल्यांदा संधी द्यावी. मी निश्चित प्रकारे या ठिकाणी वचन देतो की ह्या प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि जनतेच्या हक्केला धावून जाणारे आमचे उमेदवार आहेत. जनसेवा प्रामाणिकपणे करतील आणि निश्चित प्रकारे मागं जरी आता विधानसभेमध्ये जरी कौल मला जनतेने दिला गेला नाही तरी सुद्धा या प्रभाग क्रमांक 7च्या माझ्या मायबाप जनतेला मी विनंती करतो की माझ्याकडे बघून, खासदार साहेबांकडे बघून आणि दादाभाऊ कळमकर साहेबांकडे बघून तुम्ही या तिन्ही उमेदवारांना एक संधी द्या काम करण्याची. तुम्हाला नम्र विनंती करतो की आपण येत्या 15 तारखेला तुतारी आणि मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करावा. धन्यवाद. अहमदनगर महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग नंबर 7ची प्रचार फेरी या ठिकाणी सुरू झालेली आहे. या भागामध्ये
उपनगरामध्ये म्हटलं तरी चालेल, सावेडी जुनं गाव आणि उपनगर ही याच्या प्रभागामध्ये आमचे महेशराव शेळके, त्याचप्रमाणे प्रतिभा अक्षय भगत, श्री योगेश बाबासाहेब सुडके हे 3 उमेदवार आम्ही तुतारीच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचे उमेदवार उभे केलेले आहे. या भागामध्ये नवीनच भाग असल्यामुळं याच्यामध्ये अनेक विकासाची कामं प्रलंबित आहे आणि म्हणून त्या विकासासाठी आमचे हे सगळे तिन्ही बी तरुण उमेदवार आम्ही पक्षाने या ठिकाणी तुतारीच्या चिन्हावर आम्ही उभे केलेले आहेत आणि त्यामुळं भरघोस असं मतदान, कारण अनेक वर्ष विकासापासून वंचित राहिलेला हा भाग, या ठिकाणचे हे प्रश्न सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न आमचे हे तिन्ही उमेदवार करतील आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आमच्या पक्षाला भरघोस असं यश मिळेल एवढंच या निमित्ताने सांगतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.